मित्रांनो, आज आपण क्लास 9 चॅप्टर 4 GIP रेल्वे हे चॅप्टर बघणार आहोत. ही कथा प्रबोधनकार ठाकरे यांनी लिहिलेली आहे. त्यांचे पूर्ण नाव केशव सीताराम ठाकरे असे आहे. मुंबई प्रांतात रेल्वे असावी असा उठाव मुंबईला प्रथम सर जमशेदजी जीजीभाई आणि जगन्नाथ नाना शंकरशेठ यांनी केला. मूळची जेठा, मोरारजी गोकुळदास, आदमजी पीरभाई, डेव्हिड ससून वगैरे अनेक नामांकित नगरशेठजीचे अर्थात त्यांना पाडवळ होतेच. सन 1853 मध्ये ग्रेट इंडियन पेनिनशुला रेल्वेचा पहिला छोटा फाटा मुंबई ते ठाणेपर्यंत एकेरी रस्त्याचा तयार झाला. लोखंडी रुळावरूनच इंग्रज आगीनगाडी चालवणार ही कल्पनाच लोकांना मोठी अचंब्याची वाटली. तर भारतात सर्वात पहिले रेल्वे ही सन 1853 मध्ये सुरू झाली आणि त्यांनी लोखंडी रूळ तयार केला. ही रेल्वे मुंबई ते ठाणेपर्यंत धावणार होती आणि ह्या रेल्वेची सुरुवात करण्यासाठी मुंबईला प्रथम रेल्वे सुरू करण्यासाठी जमशेदजी जीजीभाई आणि जगन्नाथ नाना शंकरशेठ यांनी केला. अखेर मुहूर्ताचा दिवस जाहीर झाला. दिनांक 18 एप्रिल सन 1853 सोमवार रोजी सायंकाळी 5 वाजता पहिली आगीनगाडी मुंबईहून निघाली. तर ही सर्वप्रथम पहिली रेल्वे कधी चालू झाली त्याचा दिनांक आहे 18 एप्रिल सन 1853 मध्ये चालू झाली. हा त्याचा पहिला मुहूर्त ठरला. पाना फुलांचे हार, तोरण, निशाणे लावून 10 मोठे खोलीवजा डब्बे शृंगारलेले, म्हणजे आता काही नवीन घडायचं तर त्याचा आपण उत्सव करतो त्याप्रमाणे त्या रेल्वेचे स्वागत करण्यासाठी सर्वांनी पाना फुलांचे हार, तोरणे तयार केली. निशाणे लावून 10 मोठे खोलीवजा डब्बे शृंगारले, म्हणजे एकूण 10 डब्बे होते त्या रेल्वेला. ते सगळे डब्यांचा त्यांनी शृंगार केला, सजवले. इंजिनावर इंग्रजांचे मोठे निशाण फडकवत आहे. डब्यात गादीच्या खुर्च्या, कोच यावर रेल्वेचे सगळे डायरेक्टर, समजेटशेठजी जीजीभाई, नाना शंकरशेठ आणि अनेक इतर नगरशेठ जामानिमा करून बसलेले. बरोबर 5 वाजता आगीनगाडीचे कूक शिटीचा करणा फुंकून त्या आपल्या फक फक प्रवासाला सुरुवात केली. या रेल्वेला इंग्रजांचा लोगो होता आणि या रेल्वेमध्ये या रेल्वेच्या डब्यात कशा खुर्च्या होत्या, गादीच्या खुर्च्या होत्या आणि कोच यावर रेल्वेचे सगळे डायरेक्टर, सर जमशेदजी जीजीभाई, नाना शंकरशेठ आणि अनेक इतर नगरशेठ जामानिमा करून बसलेले होते. सगळे तिथे जमा झालेले होते रेल्वे चालू होणार म्हणून. इतर नगरशेठ जामानिमा करून बसलेले. बरोबर 5 वाजता आगीनगाडीचे कूक शिट्टीचा करणा फुंकून बरोबर 5 वाजता आगीनगाडी सुरू झाली. सुरू झाल्यानंतर आवाज येतो ना शिट्टीचा, भगभग असा आवाज यायला सुरुवात झाली. मुंबई ते ठाणे दुतर्फा लाखांवर लोक कलियुगातला हा इंग्रजी चमत्कार पाहायला आवासून उभे होते. सर्वप्रथम रेल्वे चालणार म्हणून मुंबई ते ठाणेपर्यंत लोक दोन्ही बाजूनी रुळाच्या उभे होते. इंग्रजी लोक हे कसला चमत्कार करू लागले ते. ना बैल, ना रेडा, ना घोडा आणि वाफेच्या जोरावर 1 नाही 2 नाही 10 डब्याची माळका खुशाल चालली आहे झुकझुक करत लोखंडी रुळावरून. कमाल आहे बुवा या इंग्रजांची, असे लोक म्हणू लागले. की तेव्हा काय चालायचं, बैलगाड्या चालायचे, रेडा गाडी वाढायचा, घोडा गाडी वाढायचा, परंतु सर्वप्रथम वाफेवर कस काय, तेव्हा कोळशाचे इंजिन राहायचे, त्याच्यावर कशी गाडी चालती आणि 1 नाही 2 नाही 3 नाही असे 10 डब्बे एकामागे एक जोडलेले असायचे आणि ती गाडी झुकझुक करत त्या लोखंडी रुळावरून चालायची.
लोक म्हणायला लागले, या इंग्रजांना ते विंग्रज म्हणायचे, इंग्रजांनी कमालच केली बिली आहे बाबा. विस्तव आणि पाणी यांची सांगड घालून इंग्रजांनी वाफेलाच गाडी ओढायला लावले. विस्तवावर पाणी टाकायचे आणि त्याच्यापासून वाफ तयार व्हायचे आणि त्याच्याहून ते इंजन चालायचे. अशी त्या इंग्रजांनी कमाल केली असं त्या लोकांना वाटायचं. मुहूर्तावर निघालेली पहिली आगगाडी ठाण्याला जाऊन मुंबईला सुखरूप परत आली. म्हणजे 5 वाजता मुहूर्तावर निघालेली ही आगीन गाडी ठाण्याला पोहोचली आणि तिथून परत मुंबईला ती सुखरूप परत आली. पण त्या वाफेच्या गाडीत बसायला लोकांना धीरच होईना. दुसऱ्या दिवसापासून लोकांना मोफत ठाणे ते मुंबई आणि परत नेण्या आणण्याची दवंडी पिटण्यात आली. लोक त्या गाडीत बसायची हिंमत करत नव्हते, म्हणून त्यांनी काय केलं, मोफत तुम्हाला प्रवास असं सांगितलं. अशी दवंडी पिटवली. तेव्हा दवंडी पिटवायची, एक माणूस जायचा गावात, ढोलवर वाजवायचा आणि म्हणायचा, काही जे आहे ते संदेश तो तसा सांगायचा, त्याला दवंडी पिटवणे म्हणतात. दुसऱ्या दिवसापासून लोकांना मोफत ठाणे ते मुंबई आणि परत नेण्या आणायची दवंडी पिटवण्यात आली. आगगाडीत बसणे धोक्याचे नाही, प्रवास लवकर आणि सुखाचा होतो, हे लोकांना पटवण्याची रेल्वेच्या कारभाऱ्यांची खूप आटापिटा केला. म्हणजे आगगाडी, तेव्हा रेल्वेला काय म्हणायचे, आगगाडी म्हणायचे. ह्या गाडीचा प्रवास जो आहे हा सुखरूप आहे, सुखाचा आहे, त्यामुळे तुमचा वेळ वाचतो, हे ते इंग्रजी लोकांना समजून सांगण्यासाठी आटापिटा करत होते. पण लोकात भलत्याच कंड्याने अफवांचे पीक पिकले होते. वाफेची गाडी ही इंग्रजांची विलायती भुताटकी आहे. मुंबईला नव्या इमारती नि पूल बांधताहेत, त्यांच्या पायात जिवंत गाडायला फूस लावून माणसे नेण्याचा हा साळसूद डाव आहे. तेव्हा सगळ्यांना वेगळाच भ्रम झाला होता आणि ते वेगळ्याच अफवा पसरल्या होत्या, म्हणून ते त्या गाडीत बसत नव्हते. त्यांना अशी अफवा पसरलेली होती की ही इंग्रजांची विलायती भुताटकी आहे, म्हणजे अंग्रेजी भूत आहे, अशी अफवा पसरली होती. मुंबईला नव्या इमारती नि पूल बांधते, तेव्हा त्यांनी मुंबईला बरेच काम केले होते, नवीन नवीन इमारती बांधल्या, लोखंडी पूल बांधले, म्हणजे काही पाण्याची नदी असेल तर त्याच्याहून पूल बांधला, त्या लोखंडामध्ये बांधलेला होता. त्यांच्या पायात जिवंत गाडायला फूस लावून माणसे नेण्याचा हा साळसूद डाव आहे. त्यांनी हा माणसांना गाडायचा डाव केलेला आहे. अशा असल्या अफवांपुढे शहाणे प्रचारक काय करणार, असं अफवा तेव्हा पसरली होती. 1-2 दिवस सरकारी कचेरीतले कारकून, व्यापाऱ्यांच्या पेठीवरचे गुमास्ते यांना मुंबई ते ठाण्याला नेऊन परत आलेले लोकांना दाखवले. एकदा कचेरीतले जे लोक काम करतात ना, कोर्टाला तेव्हा कचेरी म्हणायची, तिथले लोक काम करणारे आणि व्यापाऱ्यांचे पेठीवरचे गुमास्ते आणि जे व्यापारी लोक होते, त्यांनी काय केलं, मुंबई ते ठाण्याला सगळ्यांना त्या रेल्वेत आगगाडीत बसून नेलं आणि परत आणलं. त्यांना आपले अनुभवही सांगितले. मग त्या लोकांनी सर्व लोकांना आपले अनुभव सांगितले. तेवढ्यानेही कोणाचे समाधान झाले नाही. तरी पण कोणाला वाटलं नाही की खरंच सुखरूप आहे की नाही, असं कोणी विश्वास ठेवीना. अखेर दर माणसाशी 1 रुपया इनाम आणि मोफत प्रवासाचा डंका वाजवला. प्रवाशाच्या लालूचीने ठाण्याच्या घंटाळीवरचे आणि मुंबईचे लोक आगगाडीने जाऊ लागले का त्यांच्या घरची माणसे आजूबाजूला उभी राहून ठणान ढाय मोकळायची. कोणी आगगाडीने चाललं का ते रडायचे. ढाय मोकळणे म्हणजे रडणे. त्यांची समजूत काढता काढता रेल्वेचे अधिकारी अगदी टेकीला जायचे. रेल्वेचे अधिकारी त्यांना समजायचे की नाही बाबा, हा काही धोक्याचा प्रवास नाही, गेल्याने मरत नाही माणूस, पण तरीही सगळे लोक
रडायचे. त्यांना वाटायचं की या रेल्वेत केलं की आता हे मरून जातील. एकदा ते प्रवासी ठाणे मुंबईची सफर करून सुखरूप परत आले. मग ते एकदा काय झालं, ते सगळे केले प्रवास करून सुखरूप परत आले. म्हणजे मग मात्र चौकशी करणाऱ्यांचे घोळकेच्या घोळके त्यांच्या भोवती जमायचे. कोणी प्रवास करून आलं का ते घोळकेचे घोळके लोक यायचे, त्यांना विचारायचे की कसा झाला प्रवास, काय झाला, त्रास तर नाही झाला ना, असं विचारायचे. रुपयांचे इनाम पुढे 8 आण्यावर आले. म्हणजे आधी 1 रुपया त्यांनी इनाम ठेवला, तुम्ही प्रवास केला तर तुम्हाला 1 रुपया इनाम. नंतर त्यांनी 8 आणे इनाम केला. नंतर 4 आणे आले. लोकांचा धीर चेपलासे पाहून इनामे बंद झाली आणि सर्रास तिकिटे चालू केली. आधी इनाम दिला, लोकांना सवय लावली त्यांनी प्रवासाची, आणि लोकांना जेव्हा धीर आला की प्रवास चांगला आहे रेल्वेचा, मग त्यांनी लोकांकडूनच तिकीट घेण्यास सुरुवात केली. एरवीचा ठाणे मुंबईच्या बैलाचा खटार गाडीचा प्रवास म्हणजे तब्बल 1 दिवस जायचा. बैलगाडीचा प्रवास करायला 1 दिवस जायचा. पण आता काय, अवघ्या 1.25 तासात ठाण्याचा असा मी मुंबईला येऊ जाऊ लागला. रेल्वेमुळे वेळेची बचत झाली. 1.25 तासातच ठाण्याहून मुंबईला येऊ लागले. पहिले बैलगाडीने पूर्ण 1 दिवस जायचा. मग मात्र लोकांची झुंबड लागली. मग लोकांची गर्दी होऊ लागली रेल्वेने प्रवास करायला. इकडे इंजिनियर लोक कर्जत पळसधरीपासून बोरघाट पोखरण्याची योजना ठरवत असतानाच खंडाळ्याहून पुण्यापर्यंतचा सपाटीचा रेल्वे रस्ता सन 1858च्या फेब्रुवारीत पुरा झाला आणि त्यांचाही मोठ्या थाटामाटाने ओपनिंग शिरोमणी करण्यात आला. नंतर मग त्यांनी परत दुसरी रेल्वे चालू केली खंडाळ्याहून पुण्यापर्यंत येण्याची. तो रस्ता कधी पूर्ण झाला? रेल्वेचा रस्ता 1858च्या फेब्रुवारीत पूर्ण झाला. त्याचा पण त्यांनी ग्रँड ओपनिंग केली, म्हणजे ओपनिंग शिरोमणी केलं. बोरघाटचे काम चालले असतानाच मुंबई पुण्याचा रेल्वे प्रवास ज्या रीतीने चालू झाला, कसा ती मौज ऐसा आता. पुण्याची गाडी खंडाळ्याला आली का सगळ्या पॅसेंजरांना तेथून पालख्या, डोल्या, खुर्च्या आणि बैलगाड्यात बसून घाटाखाली खोपवलीला आणायचे. सगळा खलिफा खोपवलीला आणला का तेथे पुन्हा आगगाडी बसून झुकझुक करीत खुशाल मुंबईला रवाना व्हायचे. प्रवाशाची ही घाट उतरणीची सुखसोयीने सरबराई पाहण्याचे कंत्राट मुंबईच्या करशेटजी जमशेटजी नावाच्या एका व्यापाऱ्याने घेतलेले होते. घाट उतरणीचे 4 तास धरून पुणे ते मुंबईचा रेल्वे प्रवास अवघ्या 18 तासात व्हायचा. याचेच ज्याला त्याला मोठे नवल वाटायचे. म्हणजे पहिले फक्त ठाणे ते मुंबई जायला 1 दिवस लागायचा, तर नंतर रेल्वे प्रवासामुळे हा तास फक्त अर्ध्या तासात पूर्ण होऊ लागला. तब्बल 1 दिवस घ्यायचा. 1.25 तासात ते ठाण्यापासून मुंबईला जाऊ लागले. तसंच मुंबई ते पुणे पण प्रवास रेल्वेमध्ये सुखकर झाला. असे इंग्रजांनी आपल्या भारतात पहिली ट्रेन चालू केली, त्याच्यानंतर परत दुसरी ट्रेन चालू केली. इंग्रजांच्या काळातच रेल्वेची सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे सगळ्यांचे जीवन सुखकर झाले. स्वाध्याय मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे, तिथे जाऊन तुम्ही पूर्ण स्वाध्यायाचे क्वेश्चन आन्सर्स बघून घ्या. लेक्चर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्याही मित्रांना शेअर करा. सबस्क्राईब करण्याची कसलीही फी लागत नाही, हे टोटली फ्री आहे. आणि काही अडचण असेल तर कमेंट करा, मी तुम्हाला तुमचे प्रश्न सॉल्व्ह करण्याचा नक्कीच प्रयत्न करील.